तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे 17 एप्रिल 2022. सो आज आहे भीम जयंती सोलापूरमध्ये. तर तुम्ही म्हणाल की 14 एप्रिल भीम जयंती सेलिब्रेट करण्याच्या ऐवजी आपण 17 एप्रिलला का करतो. तर हे एक वैशिष्ट्य आहे सोलापूरचं की जी जयंती आहे ती कधी पण येणार, आठवड्यातली जे येणारा रविवार असतो त्या दिवशी ही जयंती सेलिब्रेट केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती जी आहे बाबासाहेबांची सेलिब्रेट केली जाते. ही जी सेलिब्रेशन आहे ते पूर्ण देशात नाही तर पूर्ण जगात कोण करत नाही असं मला वाटतं. महत्त्वाचं गाणे असतात ते हे जर असतातच, पण त्यासोबत महत्त्वाची गोष्ट डेकोरेशन्स. तर त्या डेकोरेशन थ्रू बाबासाहेबांचे जे विचार आहेत किंवा त्यांचे जे त्यांचं जे विजन होतं ते खूप सारे मंडळ त्यातून दाखवण्याचं देखावा तयार करतात आणि ते खूप बघण्यासारखं असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉगमध्ये ते घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर बाबासाहेबांचं आणि सोलापूरचं एक वेगळं संबंध आहे. बाबासाहेब खूप वेळा सोलापूरमध्ये आलेत आणि बाबासाहेबांचे म्हणजे खूप सारे भाषण पण आहेत सोलापूरमध्ये. तुम्ही बघू शकताय आपल्या इथं बाबासाहेबांचं अस्थिसुद्धा आहे. तर आत्ता लगेच आम्ही तयार होतोय आणि भीम जयंती 2022ला निघतोय. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकताय आम्ही निघालोय आता आवरून बिवरून. माझ्यासोबत आहे अजिंक्य आणि आम्ही दोघं जातोय. सो आम्ही जाणार आहे रिक्षाने. गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं नातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि.
तर मित्रांनो, काल रात्रीच्याला घरी आलो. घरी पण 12 वाजलेले. तर खरंच म्हणायला पाहिजे की 2 वर्षाची कसर आहे ती यावर्षी काढले सर्वांनी. खूप जास्त प्रचंड गर्दीमध्ये आलते आणि महत्त्वाची एक आनंदाची गोष्ट अशी होती की तर जेवढे जेंट्स होते तेवढेच लेडीजसुद्धा होते, लहान मुलं आलते. खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी केली आणि असं एकही घटना घडली नाही की जेणेकरून जयंतीला गाळबोट लागेल. खूप इतके प्रचंड लोक जमलेले, पण असं एकही घटना घडली नाही. खूप आनंद होतोय. आणि बरोबर 12 वाजता म्हणजे 12 वाजता सर्व जे मंडळ आहेत त्यांनी आपापले सर्व साऊंड बेस बंद केले कारण 12पर्यंतची परमिशन होती. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्यात आला. तर जी गर्दी आहे ती गर्दी दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे व्हिडिओमधून. जेवढं होईल तेवढं उंचावून जाण्याचा प्रयत्न केला आणि ते व्हिडिओ मी यामध्ये घालतोय. पण ड्रोन असतं तर नक्कीच आपल्याला खूप मोठे मोठे चांगले शॉट्स घेता आले असते. नक्कीच जर तुमचा मला सपोर्ट असेल, जास्त लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करत जावा. नक्कीच फ्युचरमध्ये एक आपण ड्रोन घेऊ जेणेकरून जेवढे काही आपल्या सोलापूर जयंती असतील किंवा भारी भारी शॉट्स असतील ते ड्रोनच्या सहाय्याने आपण दाखवण्याचा प्रयत्न. तर आता जयंती वेळेस एक घटना घडली म्हणजे की ॲक्च्युअलमध्ये जर जे लोक झुंड बघितले माहिती असेल, सो झुंड वेळेस एक सीन दाखवलेला की त्यामध्ये जयंती सेलिब्रेट केली जाते आणि ॲम्ब्युलन्स पास होते. सो तेव्हा लोक त्यांना न काय सगळं विचार करता सगळं बंद करून पहिल्या ॲम्ब्युलन्सला साईड देतात जेणेकरून ॲम्ब्युलन्स जावी पुढं. सो जे नागराज मंजुळीने त्या पिक्चरमध्ये दाखवले ते ॲक्च्युअलमध्ये दाखवले आणि काल घटना घडली. काल जयंती दरम्यान 2 ॲम्ब्युलन्स होते. दोन्ही ॲम्ब्युलन्सला आय थिंक लोकांनी म्हणजे लगेच जसे ॲम्ब्युलन्स आलेलं दिसलं सर्व लोक साईडला सरकले आणि त्यातून जे ॲम्ब्युलन्सला जायला जागा दिली. आणि म्हणजे जसं फिल्ममध्ये नागराज दाखवतात ते ॲक्च्युअलमध्ये रियालिटी असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कॉमेंट करा. काही विचार असेल तुमचे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच चांगले चांगले कॉन्टेंट आपले सोलापूरबद्दलचे अजून भरपूर सारे काही टाकत राहणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओपर्यंत पीस आउट.